विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या मार्फत नाईट क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या सामन्यांच्या उद्घाटनाकरता मला बोलवलं आहे। खरंच भव्य दिव्य असं हे सुद्धा ग्राउंड आहे। जासे ग्रामस्थांनी या विभागातील लोकांनी 10 गावच्या करता हे जे आपलं हॉल बांधले आहे आपण, तर त्याच्या अनुषंगानं हे चांगलं राखून ठेवलेलं आहे। आज इथं सुरेश पाटील, विशाल म्हात्रे, बलिराम घरात, मनीषा घरात, दुसरं भूषण म्हात्रे, आनंद म्हात्रे आणि शिरीष म्हात्रे वगैरे आणि स्टेजवरील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, आमच्या सगळ्या महिला भगिनी, त्याचबरोबरीनं क्रिकेटच्या मध्ये काम करणारे म्हणजे क्रिकेट संघांना प्रोत्साहन देणारे खेळणारे असे खेळाडू, पंच, संघनायक, सर्व खेळामध्ये इंटरेस्ट असणारे, अगदी खेळाच्या करता मेहनत घेणारे सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर गेल्या 1-2-3 वर्षात मी मला इथं आलो नाही, पण अगोदर मात्र मी बऱ्याच वेळा येतो, 2-4 वेळा तरी पहिल्यांदा सुरुवातीला मी आलेला आहे। आता जास्त मी क्रिकेटच्या करता कुठं जातच नाही, म्हणजे 99% तरी जात नाही, पण मेघनाथ म्हात्रेंचं नाव आलं म्हटल्यानंतर नाही आपण जायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने मी इथं आलो। छान सुंदर अशी व्यवस्था इथं ठेवण्यात आलेली आहे आणि सामने रंगात येत आहेत आणि आज महाशिवरात्री दिवस आहे, म्हणजे त्यामुळे थोडंसं आपल्याला जरा उपस्थिती उशिरा येईल किंवा उद्यापासून तुमची उपस्थिती वाढेल, पण मेघनाथ म्हात्रेंनी ज्याप्रमाणे आपल्या समाजाकरता, गावाकरता आणि तालुक्याकरता जे काम केलंय ते अतिशय मोठं आहे। दुर्दैवानं कोविडच्या कालावधीमध्ये त्यांना आजार होऊन त्याच्यामध्ये आपल्यातून फार लवकर गेलेत, कुणाची अपेक्षा नव्हती अशी, पण सगळ्यांच्या हृदयामध्ये ते घर करून गेलेले आहेत। त्याच्यामुळं हे तुम्ही फार चांगलं करताय, त्यांच्या नावाने ज्या स्पर्धा भरवताय हे त्यांच्या दृष्टीनं नक्कीच अगदी अभिमानास्पद आपल्याला सगळ्यांना वाटेल अशा प्रकारचं हे काम आहे। आणि त्याच्यामुळं ह्या बाबतीत मला तुम्ही कधी काय सांगितलं तर मी नाही बोलणार नाही याची तुम्हालाही खात्री आहे। आणि हा सामना रंगलेला पाहतोय, योगायोगाने मी आलोय, नेमका शिवाजीनगरचा संघ इथं खेळतोय। तुमच्यावर मी एक फोटो काढणार आहे आता हे झाल्यानंतर जाताना, शिवाजीनगर संघ इथं हजारा बाजूला, तर त्याच्यामुळे नाही आता आपलं सामने होऊ दे पहिल्यांदा हे, तर शिवाजीनगरचा उल्लेख आता येतोय। शिवाजीनगरचं रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, आता उद्या 19 तारखेला शिवजयंती साजरी होणार आहे, तिथं पुन्हा रायगड जिल्ह्यातील जवळजवळ 180 ते 90 संघ कबड्डीचे खेळणार आहेत रामशेठ ठाकूर मैदानावर। तिथं महिलांचे सामने होणार आहेत, संपूर्ण श्रीवर्धन, मसला, मुरुड पासून अलिबाग, उरण सर्व तालुक्यांचे संघ येणार आहेत। आणि ह्या दृष्टीने पाहायला गेला तर जास्तीत जास्त क्रिकेटच्या दृष्टीनं आपण प्रोत्साहन देतो आणि त्या प्रोत्साहनाच्या दृष्टीनं आपलं जे मैदान आहे शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नावाचं जे आहे, तर त्या अकॅडमीवर तर उद्याच महिला इथं भगिनी आल्यात, उद्या महिलांचे सामने आहेत। पुण्यामधील महिला आणि ग्रामीण ज्यातल्या महिला असे उद्या आहेत। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत हे सामने आपल्याला एका गावानं नाही आणलेले, तालुक्यानं नाही, जिल्ह्याने नाही, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत हे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं एक साधारणतः त्या क्रिकेटचं ग्राउंड जे आपलं आहे, तुम्ही जाताना रामबागला जाताना जे समोरच्या बाजूला दिसत आहे तिथं, तर छान सुंदर बनवलेलं आहे। ते आता हे खेळाडू जे खेळले हे त्या मैदानावर तयार झालेले आहेत। मला समजलं नागोठण्याला एक मॅच झाली, त्याच्यामध्ये एकानं 125 धावा काढल्या होत्या, बरोबर आहे ना रे? त्या नागोठण्याच्या याच्यावरती एकानं शिवाजीच्या खेळाडूनं 125 धावा काढल्या होत्या। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाहायला गेलात तर खेळाडू चांगले तयार होत आहेत आणि आपल्याकडे क्रिकेट हा खेळ गावागावामध्ये पोचलेला आहे, चांगल्या अर्थानं आवडीने खेळतात, पण त्याला वेगळी जर थोडंसं जडणघडण देणं गरजेचं असतं। सीझनचे बॉल हे वापरले जातात तिथं आणि पक्के खेळाडू तुमच्या
रणजी करता किंवा देशाकरता खेळणारे सामने खेळले जातील आणि त्या दृष्टीनं हे सुद्धा तुमचं काम अतिशय चांगलं चाललं आहे. त्यामुळं या सामन्यांना सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतोय. चांगला खेळ करा, दाखवा आणि चांगल्या रीतीनं विजयी व्हा. आयोजकांना सुद्धा त्याबद्दल मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो आणि रजा घेतो. या सामन्यांचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. तर वासई क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आपण आणि चला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर म्हणजेच आदेश